एकंदर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत कालपासून सुरू असलेल्या राजीनामा सत्राबाबत. आणि हे राजीनाम्याचं सत्र जे आहे ते नाटक आहे का असं आपण विचारतो आहोत. मी थेट जातोय निर्माता दिग्दर्शक अशोक पंडित यांच्याकडे. अशोक जी, सब चर्चा आप सुन रहे, दो राजनेता, एक कांग्रेस नेता एक बीजेपी के नेता बोल रहे, क्या लगता है आपको ये जो पूरा राजनीतिक जो चीज है हमेशा हमारे यहाँ चलती है, एक देश पर हमला हुआ है, आतंकवादी हमला हुआ है, लेकिन आज फिर से पूरी राजनीति शुरू हो गई, क्या कहेंगे? एक आप नागरिक है, मुंबई करे, क्या लगता है आपको? निखिल जी, मैं पॉलिटिकल पार्टीज की मजबूरी है एक दूसरे को क्रिटिसाइज करना। नितिन जी जिस तरीके से बोल रहे हैं कि पुलिस को इक्विपमेंट्स, एम्युनिशन, सब कुछ, ये ऐसे बोल रहे हैं जैसे कि इन्होंने कभी स्टेट में राज ही नहीं किया है और इनको कभी मौका नहीं मिला राज करने का। मुझे पुलिस की परिस्थिति में या सिक्योरिटी फोर्सेस की परिस्थिति में इनके राज में भी कोई फर्क नजर नहीं आता। तो ये दोनों सबके सब हमाम में नंगे हैं, तो कोई फर्क नजर नहीं आता। मैं एज अ सिटीजन आपको ये बोलना चाहता हूं कि जहां तक रिजिग्नेशन का सवाल है, शिवराज पाटिल जी ने पब्लिक का मैंडेट हारा था, उन्होंने इलेक्शन हारा था और उनको आपने होम मिनिस्टर बनाया था। तो बेसिक फाउंडेशन ही जो है वो गलत है। He was made the home minister against the public mandate। एक दूसरी बात, जहां तक टेररिज्म का सवाल है, जब तक पॉलिटिकल पार्टीज टेररिज्म को, टेररिस्टों को जेब कतरे और डकैतों की तरह ट्रीट करना बंद करें, तब तक जो है इस चीज की सीरियसनेस को हम नहीं समझ सकेंगे, क्योंकि ये बहुत ही मुश्किल है। और मैं बहुत स्पष्ट रूप से बोलना चाहता हूं कि किसी भी पॉलिटिशियन को, किसी भी पॉलिटिकल पार्टी को, ये जितने भी विक्टिम्स हैं जिन्होंने जाने दी हैं, उस पर रोने का हक नहीं है। आप देखिए, जिस दिन मरे उस दिन पूरे शहर में बोर्ड लग गए पॉलिटिशियंस के, पॉलिटिकल पार्टीज के, और उन्होंने अपनी खुद की तस्वीरें हैं उस पर छाप के उस पर लगाया। जी अशोक जी, बिल्कुल सही बोल रहे हैं आप की राजकारण्यांनी होर्डिंग्स लावून याच्यावर सुद्धा आपल्या स्वार्थाची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला। नितीन गडकरी, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही एक अभ्यासू आणि प्रगल्भ नेते आहात, मला सांगा, आज मनोहर जोशींची सुद्धा होर्डिंग लागले शहरात वाढदिवसाची, म्हणजे इथे प्रेतांचा खच पडलाय, रक्तबंबाळ झालेत, लोक जखमी झालेत आणि वाढदिवसाची होर्डिंग तुमच्या मित्रपक्षाचे नेते लावतात, याचं उत्तर कसं देणार तुम्ही? नाही, एक गोष्ट खरी आहे की आज एकंदरीतच राजनीतिक लोकांबद्दल आणि सर्वच पक्षाच्या नेत्यांबद्दल जनतेमध्ये आक्रोश आणि असंतोष आहे। सगळ्यात मोठा क्रायसिस आहे तो पॉलिटिकल क्रेडिबिलिटीचा आहे आणि राजकीय विश्वासार्हता इतक्या खालच्या स्तरावर गेली आहे की कोणी माणूस कुठल्याही राजकीय नेत्याबद्दल चांगलं बोलायला तयार आणि विश्वास ठेवायलाही तयार नाही। आणि याचा खऱ्या अर्थाने राजकीय नेत्यांनी आत्मपरीक्षण आणि चिंतन करून ही पॉलिटिकल क्रेडिबिलिटी वाढण्याच्या दृष्टीने वागलं पाहिजे। असं आहे की हे जे होर्डिंग लावणंच मुळात प्रकार चुकीचा आहे आणि असे काही घडले असतील तर ते मनुष्यांना माहिती की नाही, कारण कधी कधी समर्थक लावतात, पण अशा प्रकारे अशा घटनेच्या वेळी लावू नये। पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या सगळ्या प्रकारामध्ये आम्ही कुठलेही होर्डिंग लावले नाहीत आणि मी या लावण्याच्या विरोधात आहे, कधी त्याला असं समर्थन करणार नाही। पण एखाद्या वेळी चुकून लागले असतील तर ती गोष्ट योग्य नाहीये, त्याची दखल निश्चित संबंधित नितीन जी, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जोशी सरांना सांगा की उद्या त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना दीर्घायुरोग्य लाभो, परंतु ही होर्डिंग काढून टाका आणि कृपा करून मुंबईमध्ये अशी घटना घडलेली असताना वाढदिवस साजरा करू नका, हा निरोप कृपया पोचवा। हुसेन दलवाई, मला तुम्हाला विचारायचं आहे की क्रेडिबिलिटी संपली आहे, मग काँग्रेसचे लोक असो किंवा विरोधी पक्षाचे नेते, कशी मिळवणार तुम्ही? का आता राजकारण्यांकडे आम्ही बघायचंच नाही? नाही, क्रेडिबिलिटी संपले हे त्यांचं जे म्हणणं आहे त्याच्याशी मी सहमत आहे। ते दिसतच आहे, ज्या तऱ्हेने चॅनलवर लोक बोलत आहेत, संताप व्यक्त करत आहेत आणि एकंदर राजकारणी माणूस हा भ्रष्ट आहे, वाईट आहे, अनैतिक आहे, अशी जी प्रतिमा राजकारण्यांची झाली ती सुधारणं आम्हाला फार आवश्यक आहे। मुख्य म्हणजे अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं घडतात, त्यानंतर चुकीच्या गोष्टी घडतात, ज्या तऱ्हेने होर्डिंग्ज लावलेली जातात, हे सगळं जे आहे त्या संबंधात चिंतन करणं अतिशय आवश्यक आहे। सगळ्या पक्षाच्या लोकांनी, सर्व पक्षाच्या लोकांनी चिंतन करायचे। माझी वेळ संपली आहे, शेवटी मी जातोय अनंत दीक्षित यांच्याकडे। दीक्षित सर, तुम्ही सर्व बघताय, इतकी वर्ष पत्रकार आहात तुम्ही, मला सांगा, यातून बाहेर पडू का आपण? देश कसा वाचणार? मला, मी मुंबई महाराष्ट्राचा विचारत नाहीये, आपल्याला पर्याय काय आहे का केवळ असहाय्य म्हणून आपण जगायचं? राजकीय नेत्यांचं धोरण आणि सर्वसामान्य माणसाची हिंमत बांधण्याचं जर काम अतिशय समर्पित वृत्तीनं झालं तर आपण परिस्थितीला तोंड देऊ शकतो। कारण आपले जे पोलीस अधिकारी बळी पडलेले आहेत, शहीद झालेले आहेत, ते त्यांनी काही असे प्राण वेचलेले, फुकट उगाचच वेचलेले नाहीयेत, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे राजकीय पुढाऱ्यांची क्रेडिबिलिटी संपलेली आहे
असं म्हणणं हे प्रामाणिकपणाचं आहे का परिस्थिती प्राप्त परिस्थितीतलं आहे हे तपासलं पाहिजे असं मला वाटतं. तिसरी गोष्ट, या सगळ्या गोष्टींची प्रशासकीय स्तरावरच्या पोलिसांच्या निर्णयाची सर्व गोष्टींची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. पुन्हा जर दुर्दैवाने देशाच्या कुठल्याही शहरावरती असा हल्ला झाला तर प्रतिबंधात्मक आपली काय यंत्रणा आहे याबाबत देशाला विश्वासात घेतलं पाहिजे. कारण सर्वसामान्य मनुष्य हा जो भेदरलेला आहे, अभूतपूर्व भेदरलेला आहे. असं भय लोकांच्या मनामध्ये कधीही नव्हतं. मुंबईचे लोक फार उत्साहाने पुन्हा कामाला लागतात वगैरे हे सगळं ठीक आहे, परंतु ज्या प्रकारची परिस्थिती 60 तास लोकांनी दूरचित्रवाहिन्यांवरती पाहिली त्याच्यामुळे लोक संतापलेले आहेत. गावागावाचे लोक संतापलेले आहेत, देशातले लोक संतापलेले आहेत. केरळच्या मुख्यमंत्र्यांना त्या उन्नीकृष्णनच्या वडिलांनी घरामध्ये प्रवेश करू दिला नाही. या सगळ्या गोष्टींपासून राजकीय पुढाऱ्यांनी नीट धडा घेतला पाहिजे. ज्या प्रकारे नरेंद्र मोदी ताज समोर येऊन उभे राहिले, ज्या प्रकारे अडवाणी त्या राष्ट्रीय बैठकीला उपस्थित राहिले, ही काही त्याची लक्षणं आहेत असं मला वाटत नाही. दहशतवादासारख्या विषयावरती सर्व राजकीय पक्षांचं एकमत असलं पाहिजे आणि ते घडवण्याच्या दृष्टीने लोकांचा रेटा हा उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. फार मोलाचं सांगितलंय अनंत दीक्षितांनी. अनंत दीक्षित अनुभवी पत्रकार आहेत. मी सर्व राजकारण्यांना हात जोडून विनंती करीन की आता तरी या दहशतवादाचं राजकारण करू नका, आणि असं केलं तर आपण सगळ्यांनी नागरिकांनी त्यांना सांगितलं पाहिजे की पुढच्या निवडणुकीत आम्ही धर्म, जात, दहशतवाद या राजकारणाच्या नावावर मतं तुम्हाला देणार नाही. तुम्हाला आम्ही सत्ता देतो याचा अर्थ ती सत्ता आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी देतो, ती नीट राबवा, बेजबाबदारपणा करू नका. हा शेवटचा इशारा आहे आणि शेवटचाच ठरला पाहिजे. एवढं सांगून हा कार्यक्रम मी संपवतो. शेवटी पुन्हा एकदा आपला प्रश्न बघूया. मंत्र्यांचे राजीनामे हे एक राजकीय नाटक आहे का? पडद्यावर तुम्ही बघू शकता 98% लोक म्हणतात हे नाटक आहे. ही या देशातल्या राजकारण्यांना, सर्व प्रकारच्या राजकारण्यांना मारलेली चपराक आहे. सावध व्हा, कारण रात्र वैराची आहे. देश वाचवायचा आहे. धन्यवाद. पहा फक्त आहे बिल्लो.